आपल्या मुलांमध्ये आहे एक अद्भुत क्षमता. फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट प्रोग्राम. यामध्ये पंचकोश विकास, मुद्रा विज्ञान पद्धती, पंचमहाभूत शुद्धिक्रिया, आनापानसती ध्यान, सुसंवाद आणि स्वसंवाद कौशल्य आणि पंच ज्ञानेंद्रियाचा विकास हे घटक समाविष्ट केलेले आहेत. या प्रोग्रामच्या माध्यमातून मुलांमध्ये अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते, मुलांचा अभ्यासामध्ये उत्साह वाढतो, स्मरणशक्तीमध्ये वाढ होते, भावनांवर नियंत्रण राखण्यास खूप मोठी मदत होते, सुप्त कला कौशल्यांचा विकास होतो, सकारात्मक विचारसरणीचा विकास होतो, विचार स्पष्टता येते, ध्येय निश्चिती करण्यासाठी फार मोठी मदत होते. तसेच ही मुले डोळ्याला पट्टी बांधून सुद्धा अभ्यास करू शकतात, डोळ्याला पट्टी बांधून चेस खेळू शकतात, डोळ्याला पट्टी बांधून ड्रॉइंग काढू शकतात. जर आपल्यालाही आपल्या मुलांचा सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्यालाही आपल्या मुलांमध्ये ही अद्भुत क्षमता विकसित करायची असेल, तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. अद्वैत माइंडफुलनेस सेंटरचे नवीन कार्यालय 7 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होत आहे आणि याचबरोबर 9 नोव्हेंबर 2025 पासून आपल्या माइंडफुलनेसच्या नवीन बॅचेस सुरू होत आहेत. पहिली बॅच सकाळी 11 वाजता असणार आहे, ज्यामध्ये वयवर्ष 5 ते 16 वर्षापर्यंतची मुले आणि मुली सहभागी होऊ शकतात. यामागील उद्देश आहे त्या मुलांची एकाग्रता वाढणे, स्मरणशक्तीचा विकास होणे, त्यांचा आत्मविश्वास वाढणे, त्यांच्या भावनावर त्यांचे नियंत्रण राहणे आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी मोबाईलच्या व्यसनापासून लांब जाणे. तसे दुसरी बॅच संध्याकाळी 4 वाजता, ज्याचा वयोगट आहे 17 आणि पुढील सर्व विद्यार्थी. जे विद्यार्थी आता 11वी-12वी तसेच एनडीएची तयारी करत आहेत, जीईची तयारी करत आहेत, नीटची तयारी करत आहेत, अजून एमपीएससी, यूपीएससी आणि बऱ्याच काही स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाचा खूप मोठा लाभ होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमासाठी आम्ही आपणा सर्वांना मनःपूर्वक आमंत्रण देत आहोत आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे हे दोन्ही कार्यक्रम सर्वांसाठी पूर्णपणे मोफत आयोजित करण्यात आले आहेत. नोंदणीसाठी आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आजच आपला प्रवेश निश्चित करू शकता. पत्ता शोभा टावर, 3रा मजला, B13, सदाशिव पेठ, पुणे 30. संपर्क 9970577995. धन्यवाद. नमस्कार, मी कल्याण मित्र भगवान उर्फ आशिष काटकर. पुण्यामध्ये सदाशिव पेठ येथे पूर्ण हॉस्पिटल शेजारी शोभा टॉवरमध्ये आपण अद्वैत माइंडफुलनेस सेंटर या नवीन नावासोबत, नवीन उपक्रमासोबत हाजीर होत आहोत. यामध्ये आपण माइंडफुलनेस या क्षेत्रामध्ये काही विद्यार्थी, काही टीनेजर्स, एनडीए, यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या मुलांवरती कार्य केलं आहे. हे कार्य मागच्या 10 ते 12 वर्षापासून सतत सुरू आहे. परंतु याचे नवीन आणि अपडेट व्हर्जन म्हणून आता आपण नव्या जोमामध्ये 7 नोव्हेंबर 2025ला याची एक सुरुवात करत आहोत. या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांना आमंत्रण देण्यात येत आहे. तर याचा प्रमुख उद्देश असा आहे की अद्वैत माइंडफुलनेसच्या माध्यमातून आपल्या मुलांमध्ये ज्या गोष्टी चेंज व्हायला हव्या आहे, ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, ते हे सेंटर आपल्यासाठी कार्य करत आहे. त्यामध्ये मुलांचा प्रामुख्याने अभ्यासामध्ये आवड वाढणे, त्याचा खेळामध्ये उत्साह वाढणे, त्याचं मनावर त्याचं कंट्रोल राहणे, त्याच्या भावना त्याला व्यवस्थित सांभाळता येणे हा प्रमुख उद्देश आहे. आणि अद्वैत माइंडफुलनेस सेंटर जे आता इथे आहे सदाशिव पेठ, पुणे, या सेंटरचा प्रमुख उद्देश असा आहे की सुपर सेन्सिटिव्ह डेव्हलपमेंट जो प्रोग्राम आहे, ज्याला आपण मिडब्रेन ॲक्टिव्हेशन, इंट्युशन प्रोसेस या नावाने ओळखत असाल, परंतु आम्ही या प्रोग्राममध्ये सतत गेली 12 वर्ष काम करत आहोत. यामधल्या प्लस पॉईंटवर आम्ही काम केलं आहे, मायनस पॉईंटवर आम्ही काम केलं आहे. जी मुलं खेड्यामध्ये राहतात, जी मुलं शहरामध्ये राहतात, या दोघांमध्ये आम्ही सारखे रिसर्च केलेले आहेत. म्हणून आता आम्ही एका मोठ्या नवीन ठिकाणी आणि नवीन उत्साहानं या विषयावर अजून चांगलं काम करत आहोत. तर या सर्वांसाठी आपण उपस्थित राहावे अशी आमची सर्वांची आमच्या कुटुंबातर्फे, आमच्या परिवारातर्फे एक विनंती असेल. धन्यवाद. आपल्यासोबत आहे तन्वी राठोड, जी भोसरीमध्ये राहते आणि 10वीत आहे ती. ओके, तर तन्वी, सुपर सेन्सरी प्रोग्राम जो आपण आता करत आहात, तर हा प्रोग्राम अटेंड करायच्या आधी आणि अटेंड करून
ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर तुमचा स्वतःचा काय अनुभव ठरला आहे, म्हणजे काय अनुभव तुम्ही घेतला आहे? माझ्या अभ्यासामध्ये खूप प्रोग्रेस आला आहे आणि ना पहिले मला अभ्यासात मॅथ्समध्ये मी खूप वीक असायचे. आता मला आहे ना मॅथ्समध्ये खूप चांगले मार्क पडतात. आणि आहे ना बाकी आहे ना खूप आहे ना डोकं दुखायचं, काय मूड नसायचं, काय काम करण्यामध्ये, ते सगळं आता आहे ना ठीक झालं. आता आहे ना काही पण करायचं बोललं ना असं फुल एनर्जीनी करायचं मन करतं. ग्रेट, वाव. मग जेव्हा हा प्रोग्राम समजा तुमचा स्टार्ट झाला तर त्याच्यात तुम्हाला यावर काही मार्गदर्शन मिळालं का? त्या आमच्या टीम मधील ज्या लोकांनी तुम्हाला शिकवलं असणार ह्या गोष्टी, तर त्यांच्याकडून तुम्हाला असं काही याच्यावर काउन्सिलिंग किंवा काही थेरपी देण्यात आल्या का? हो, मी त्याच्यामध्ये आहे ना खूप काही शिकवलंय, मेडिटेशन ते, आणि ते करून माझ्या अभ्यासामध्ये माझ्या मार्क्समध्ये खूप प्रोग्रेस आलाय. आणि त्यामुळे मला असं खूप चांगलं वाटतं मी हे क्लासेस जॉईन केलं म्हणून. ओके. तर तुम्हाला असं वाटतं का की बुवा हे तुम्हाला NDA, नीट, JEE साठी उपयोगाला येणार आहे म्हणून? हो, हे खूप येईल उपयोगाला, कारण की पुढं मला आहे ना कशाबद्दल माहीत नसेल तर मी आहे ना त्याबद्दल अभ्यासाला घेतलं तरी माझ्या डोक्यात असं ऑलरेडी थोडं पण केलं ना डोक्यात राहील. आणि आहे ना पुढे जाऊन माझ्या लाईफमध्ये मला खूप ह्याच्याने आहे ना उपयुक्त येईल हे, असं मला वाटतं. तर आपल्या सोबत आता तन्वी या सेशन मध्ये आहे. तर सुपर सेन्सिटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये एक प्रोग्राम असतो गोल सेटिंग नावाचा, म्हणजे जिथं आम्ही सांगतो की यू शुड थिंक क्लिअर अँड क्रिस्टल. अगदी त्याचप्रमाणे आपण काही प्रकरणामध्ये तन्वी सोबत या विषयावर आणि चर्चा पण केली आहे. तिचं मी काउन्सिलिंग पण केलं आहे, तिचं प्रॅक्टिकली त्या गोष्टी शिकवल्या आहेत मी. तर तिच्या जुबानी आपण ऐकू की तिने आता तिच्या डोक्यातल्या कल्पना कशा स्पष्ट आणि क्रिस्टल आणि क्लिअर वायन्स केलेल्या आहेत. तर तन्वी, तुला याबद्दल काय सांगायला आवडेल? माझ्या मॅथ्समध्ये खूप प्रोग्रेस झाला आणि त्यामुळे माझ्या काकांनी मला गाईड केलेलं की आहे ना इंजिनिअरिंग कर, आणि मला आहे ना इंजिनिअरिंग करता येईल आणि हेच माझं पुढं आहे ना भविष्य आहे. तर आहे ना म्हणून मी इंजिनिअरिंगमध्ये आहे ना उत्सुकता आहे. ओके, गुड. तर ही आपल्या ऑफिसमधील एक फ्रेम आहे. ही फ्रेम आता आपण तन्वीला देणार आहोत आणि तन्वी तिचे जे 6 सेन्स तिने जागृत केले आहेत तर त्याचा उपयोग करून ती आपल्याला हे जे नावं लिहिलेली आहेत यावर जे शब्द आहेत ते सर्वच्या सर्व वाचून दाखवणार आहे. तन्वी, हे घ्या आणि वाचा. ओके. हार्ड वर्क इज फॉर्म्युला ऑफ सक्सेस. 0 सेकंदाच्या आत तिने यावर हात ठेवून हे वाचून दाखवलेले आणि ती पण आपण तन्वीला देणार आहे. तन्वी, यावर काय लिहिले सांगा. कीप अप द गुड वर्क. ओके, म्हणजे आधी आपण तन्वीला ही फ्रेम दिलेली आणि नंतर आपण तन्वीला ही फ्रेम दिलेली, आणि याचा जो काही रीडिंग स्पीड आहे हा ब्लाइंड फोल्ड इतका फास्ट आहे. विचार करा की काय होऊ शकतं. हे मिराकलच आहे, परंतु हे संपूर्ण विज्ञान आहे. या पेजवर आपण अल्फाबेट्स, न्यूमरिक्स जे काय असेल ते आपण यावर लिहिणार आहोत. आणि तन्वी दीदी जी आहे ती त्याला ब्लाइंड फोल्ड तिचे 6 ज्ञानेंद्रिय वापरून आयडेंटिफाय करणार आहे. तर आता याच्यावर आपण काही लिहिलेलं नाहीये, आता याला आपण लिहिणार आहोत. तर आपल्या सोबत आहे आराध्या, जी लिहिणार आहे. लिहा. तर आराध्याने यावर काही अल्फाबेट्स आणि न्यूमरिक्स लिहिलेले आहेत, ते आता तन्वी आयडेंटिफाय करणार आहे. इथे लिहिलंय का?
देहू 9960365533. यावर जो न्यूमरिक्स अल्फाबेट आपण तन्वीला सांगितलं आयडेंटिफाय करायला, तो तिने 6 सेन्स पैकी 3च सेन्स वापरून आयडेंटिफाय केले. तिने फक्त टच केलं, स्मेल केला आणि कानाजवळ, आणि तिला या गोष्टीबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन मिळाली की यावर काय लिहिलेले. आता हिने 6 पैकी 3च सेन्स वापरले ॲक्च्युली, परंतु आपण 6 सेन्स ॲक्टिव्ह करून ते वापरायला शिकवतो. तर हा फरक आहे की ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे सजग असताना सुद्धा करता येत नाहीत, त्याच सर्व गोष्टी ही मुलं इतक्या कॉन्फिडेंटली ब्लाइंड फोल्ड करू शकतात. तर हे या क्लासची सर्वात मोठी ताकद आहे. आणि मी सांगेल की हा क्लास ज्या मुलांना भविष्यात JEE नीट, तन्वी म्हणली की मला रोबोटिक्स करायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा क्लास मी तर म्हणतो की अत्यंत गरजेचा आहे. आणि त्या पालकांनी या क्लासला 100% आपल्या मुलांना प्रवेश मिळवून दिला पाहिजे. कारण की अभ्यासाचं स्ट्रेस, तणाव याच्यामुळे या NDA सारख्या परीक्षांना, NEET सारख्या परीक्षांना, JEE सारख्या परीक्षांना मुलांना बर्डन येत आहे. आणि हा जर कोर्स त्यांनी केला तर त्या मुलांमध्ये त्यांचा जो स्पीड आहे तो 100% वाढल्याशिवाय राहणार नाही. तर ज्या पालकांना खरंच आपल्या मुलांना JEE, नीट, NDA, MPSC, UPSC किंवा ज्या एक्झाम्स आहेत जिथे कॉम्पिटिशन खूप आहे, त्यासाठी त्या मुलांना हे प्रोग्राम देणं फार गरजेचं आहे. धन्यवाद. आतापर्यंत आपण या गोष्टी सर्व प्रात्यक्षिक बघत आलात आणि जे काही ते आपण प्रत्यक्ष पाहिलेले आहे. आपल्यालाही आपल्या मुलांमध्ये ह्या अतुलनीय क्षमतेला विकसित करायच्या असेल तर आपण जे आमचे ऑफिस आहे पुणे हॉस्पिटल शेजारी शोभा टावर, पहिला मजला, इथे आपण व्हिजिट देऊ शकता. तसेच खालील दिलेली जी लिंक आहे त्यावरही आपण आपले अपॉइंटमेंट बुक करू शकता. आणि येत्या 7 नोव्हेंबर दिवशी आम्ही एक सर्वांसाठी फ्री सेमिनार आणि आयोजित केलेला आहे. तर आपण या सेमिनारमध्ये सहभागी होऊ शकता. आधी आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली जे काही इंटरेस्ट आहे तो दाखवायचा आहे आणि आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर वेळ, त्याचं प्रोग्रामच्या जे काही नियोजन आहे ते सर्व तुमच्या व्हॉट्सॲपवर येऊन जाईल. आणि हा प्रोग्राम अत्यंत म्हणजे 7 नोव्हेंबरला आम्ही जो प्रोग्राम घेत आहोत तो सर्वांसाठी फ्री आहे. त्यामुळे आपल्या मुलांमध्ये जर अतुलनीय क्षमतेचा विकास करून आपल्यालाही वाटतं की आपल्या मुलांनी संचितासारखं, आराध्यासारखं, तन्वीसारखं सुपर जिनियस बनावं, तर आपण या उपक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे. धन्यवाद.